हाय फ्रेंड्स, पवनी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहूया झणझणीत आणि चमचमीत असं बेटर अंड। बेटर अंड मस्त खूप छान होतं। हे पहा, 3 अंडी घेतली आहे। कांदे चिरून घेतले आहे एकदम बारीक। एक टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून। मुठभर कोथिंबीर घेतली आहे छोटी वाटी भरून। आलं, लसूण आणि मिरचीचं वाटण घेतलं 1 चमचा। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि मालवणी मसाला 1 चमचा। हे बघा, पॅन ठेवला आहे, तो आपला कडकडीत गरम झाला आहे। फास्ट गॅस करायचा आणि कांदा घालून घेते। तेल पहिले घेतलं घालून। आता कांदा तो परतून घ्यायचा, एकजीव करून घ्यायचा, आरामात घ्यायचा परतून छानपैकी। हे पहा, झाकण झाकून 5 मिनिटं ठेवायचं। ही पहा, आपली 5 मिनिटं झाली आहे। छानपैकी भाजून घ्यायचा। हे सुके मसाले आणि घालून घ्यायचे आणि एकजीव करून घ्यायचे, आरामात करून घ्यायचे। टोमॅटो घालायचा, पण एकजीव करून घ्यायचा आणि झाकण मारून 5 मिनिटं ठेवायचा। 5 मिनिटं झाली आहे। आता कोथिंबीर घालून घ्यायची, एकजीव करून घ्यायची आणि असं गोल हे करायचे, भाग करायचे आणि त्याच्यामध्ये अंड आपलं फोडून घालायचं। 3 अंडी घेतली आहे। 3 साईडला फोडून घ्यायची। 5 मिनिटं ठेवायची। पहा, 5 मिनिटं झाली आहे आणि कोथिंबीर घालायची वर आणि आरामात एका चमच्याने, आम्ही याला हे म्हणतो कायलाटा म्हणतो, या कायलाट्याने आरामात परतून घ्यायची। ही पहा, मस्त छान झाली आहे। अंड आपलं मस्त शिजलं आहे, खूप छान झालं आहे। हे पहा, आरामात परतून घ्यायची। खूप छान होतं हे मुलांच्या टिफिनसाठी, नाहीतर रात्रीच्या जेवणासाठी, दुपारच्या जेवणासाठी, भाकरीसोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागते। कोथिंबीर घालून घेतली। हे पहा, मस्त झालं आहे, खूप छान झालं आहे। अंड आपलं दोन्ही साईडने मस्त शिजलं आहे। हे पहा, आपला अंडा मसाला मस्त झाला आहे, खूप छान दिसत आहे। तुम्ही पण नक्की करून पहा, खूप छान झाला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा। चला तर पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।